लांबी 4 इंच, रुंदी 4 इंच, 4 इंचाचा स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे. कपड्याचा स्क्वेअर तयार केल्यानंतर 3 साईडला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करून घेतल्यानंतर कापड उलट करून घ्यायचे. कापड उलट केल्यानंतर चारही साईडला शिलाई करून घ्यायची आहे. ओपन साईडला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून चारही बाजूनी शिलाई करून घ्यायची. शिलाई करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपड्याची अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे. सेंटर पॉइंटला कात्रीने कट करून घ्यायचे. नॉट घेऊन सेंटर पॉइंटवर ठेवायची आहे. नॉट ठेवल्यानंतर टिक मार्क करून घ्यायची. जिथे आपण टिक मार्क केली आहे तिथून शिलाई मारून घ्यायची. शिलाई करून घेतल्यानंतर कापड ओपन करून अशाच पद्धतीने सेम दुसऱ्या साईडला फोल्ड करून टिक मार्क करून सेम बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला शिलाई केल्यानंतर कापड अशा पद्धतीने ओपन करून कपड्याच्या 2 टोक आतील बाजूत चारही टोक एकत्र करून नीट व्यवस्थित जुळवून सुईच्या साहाय्याने शिवून घ्यायचे. अशा पद्धतीने सुईच्या साहाय्याने लॉक करून घ्यायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा सुईच्या साहाय्याने शिवून घेऊ शकतो. शिवून झाल्यानंतर कात्रीने कट करून घ्यायचे. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे सुंदर असे आपले लटकन तयार झाले आहे. अगदी 4 ते 5 मिनिटात आपण हे घरच्या घरी करू शकतो. अगदी सुंदर असे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा.